नावाची दहशत जी मात्र या मैत्री चषकामध्ये फर्स्ट मॅचमध्ये अगदी अर्जुनने दर्शवली. सामनावीराचा किताब जो मात्र इथे दिला जातोय, सामनावीराची आकर्षक ट्रॉफी. शुभेच्छा राहतील. मैदानावरती जाऊया आणखीन एक नवीन लढत जी मात्र आपण पाहताय खेळपट्टीवरती. एका बाजूनं सध्या जोगरेवाडी आणि दुसऱ्या बाजूनं मसा या दोन टीमच्या माध्यमातून हा सामना आहे. जिथे टॉस राहिला तिथे आपण पाहू शकतायत सोमनाथ काडे सरांनी देखील थोडीशी चर्चा केली होती. दोन्ही टीमची तर मुलाखत घेतली होती ऑलमोस्ट. तिथे आपण पाहू शकता दोन्ही टीमने चांगल्या पद्धतीने तिथे सरांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. पण आता या सामन्यामध्ये कोण कोणावरती आबी ठरेल यासाठी आपण जरूर जाणार आहोत, पाहणार आहोत हा सामना. आणि तिथे आपण पाहू शकताय खेळपट्टीवरती आता ओपनर्स दाखल झालेत. 5 षटकांचा सामना. प्रवीण आणि आर्यन हे दोन खेळाडू सध्या मैदानामध्ये दाखल झाले आहेत. पहिला बॉल गोलंदाज अजय गोलंदाजी मार्कवरती इंटर राहिले आहेत. पहिला चेंडू इथून भरपूर चांगला टाकलाय. डॉट बॉल येतोय. खेळपट्टीवरती सुरुवात चांगली गेली आहे. मैदानावरती गोलंदाजी करत असताना सध्या गोलंदाज अजयने ऑलमोस्ट आपण पाहू शकतात मैदानावरती नो बॉल आणि तिथे बॉल चालल्या सरळ स्वर्लेक बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अतिरिक्त प्लस चौकार जो मात्र आपण इथे येत असताना पाहताय. सचिन 11 जोगरेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पाटर प्रवीण मैदानावरती बॅटिंग करत असताना आपण पाहताय. खेळपट्टीमध्ये सध्या आज चांगल्या पद्धतीच्या धाबा ज्या मात्र घेतल्या जात आहेत. सचिन 11 जोगरेवाडी संघ या बॅटलमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धाबा बनलेल्या आहेत. गोलंदाज अजय मैदानावरती गोलंदाजी करतात. जिथे षटक क्रमांक 1 चा खेळ सध्या प्रगती पथावरती आहे. 5 षटकाचा सामना आहे. खेळपट्टीमध्ये परफेक्ट आपण बघताय तिथे गोलंदाजी करत असताना अजय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना थोडेसे इथून चर्चेत राहिलेले आहेत. शॉर्ट बॉल बरोबर वाट पाहिली आणि सरळ आता गोलंदाजाची वाट लावली आहे. स्कोर ऑफ द विकेटला चौकार. आणि आता पारितोषिक येत असताना आपण पाहाल आदरणीय नंदूदादा माडसे यांच्या माध्यमातून मसा संघ जर जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक जे मात्र आपण पाहताय. नव्यानं सुरुवात खरतर जी मसा टीमने केली आहे. परंतु म्हणतात नेहमीच खरतर जो स्वतःचं अस्तित्व शून्यातून उभारण्याचा प्रयत्न करतो तो खरतर नक्कीच एक ना एक दिवस भरपूर यशस्वी होतो. चर्चेत असो आणि जर तुम्हाला आज यशस्वी व्हायचं असेल, चर्चा जर करायची असेल तर मग शून्यातून प्रवास हा नक्कीच तुम्हाला निर्माण करावा लागेल. नो बॉल. गोलंदाज मैदानावरती थोडेसे ओव्हरस्टेप झालेले आपण पाहताय. आशिष जरांचा सिग्नल. 9 चेंडू 1 प्लस इथे आपण पाहताय. एक सिंगल 2 धाबा मिळतात सचिन 11 जोगरेवाडी टीमच्या धावफलकावरती बघायला मिळतात. सध्या 13 धाबा बनल्यात. डगआउटमध्ये आज संपूर्ण स्कॉट जो मात्र पॅक दिसतोय सचिन 11 जोगरेवाडी टीमचा. आज संपूर्ण स्कॉट जो मात्र अगदी भरपूर पॅक पाहायला भेटतोय. आणि त्याचबरोबर अपोजिट इथे मसा संघ देखील पहिल्या षटकामध्ये आज गोलंदाजी करत असताना अजयच्या माध्यमातून खेळ करती आहे. शबोलून खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती स्टॅगर बॅटर आर्यन फलंदाजी करतायत. डॉट बॉल येईल गोलंदाज अजयच्या माध्यमातून. पाव प्लेचा खेळ सुरू आहे. फलंदाजांना भरपूर मोठी नामी संधी दिसते आहे. बट याच संधीवरती आपण पाहू शकता सध्याच्या घडीला अगदी थोडीशी कमतरता जी मात्र इथे फलंदाजींच्या माध्यमातून धावेंच्या बाबतीत वाटते आहे. पुढे ठेवला आक्रमण दर्शवण्याचा प्रयत्न. बॅट्समन आर्यन फलंदाजी करतोय. अपकमिंग टॅलेंट हे या खेळाडूकडे भरपूर आहे आणि त्याच टॅलेंटचा इस्तेमाल केला मिड विकेटला. एका टप्प्यावरती 4.
चौकार आलाय मैदानावरती बॅट्समन आर्यनच्या बॅटमधून. स्कोर बोर्डला आपण पाहताय सध्या 17 धाबेवरती बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ पोहोचतोय. पारितोषिक येते गोलंदाजी करणाऱ्या मस्त टीमसाठी आपण पाहाल प्रत्येकी विकेटसाठी आता अगदी 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय आदरणीय बंटीदादा भोईर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक येत आहे. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न बॅटफ्लो पासून चेंडू थोडासा दूर दिसतोय. व्हाईट बॉल ऑप्शनला चेंडू सोडून चालला. एक्झॅक्ट खेळपट्टीवरती गोलंदाज अजय या स्पेलमध्ये भरपूर लांबवलेली गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. उल्लेख करायला गेले तर आपण पाहताय एकूण अतिरिक्त चेंडू या स्पेलमध्ये आपण पाहाल 3 टाकलेत आणि फलंदाजी करत असताना तिथे सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमच्या बॅटर्सने देखील तितकी चांगली आक्रमण दर्शवलेली आहेत. 18 बनतात शॉर्ट ऑफ लेंथ. खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती आता बरोबर अंजाम दिलाय फलंदाज आर्यनने. स्वर्लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार शेवट दमदार राहील. चौकार आणि या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमचा आणि एका षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला 22. एका षटकाचा खेळ समाप्त झालेला आपण पाहताय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. मिस्साबिंग फटका बसलाय. एक्सा गबरला प्रोटेक्शन सेट होणे तिथे आता पकडला जाईल. मॅच मधली महत्वाची विकेट प्रवीण बाद सामन्यामध्ये आपण पाहताय सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमला लागतोय. 22 वरती पहिला धक्का. चला विनंती असेल ठाकरेनगर गोल्डन टीमचे कॅप्टन्स आपण मॅनेजमेंट कमिटीच्या संवादात या. दाफलकावरती आपण पाहताय 22 बनतायत. पहिला लॉस या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमने गमावलाय. कालांतराने याच मैदानावरती आपण जी स्पर्धा पार पडलेली पाहिली तिथे भरपूर बोलबाला राहिला होता सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमचा. अगदी रनअपचं पारितोषिक खरंतर नवापाडा ट्रॉफीमध्ये पत्कारलं सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमने. तिथूनचा प्रवास तोच उत्साह घेऊन आज आपण पाहू शकतात याच मैदानावरती या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती आपण पाहताय मैत्री चषकामध्ये जोगरेवाडी संघ घेतोय. विकेट आला नवीन बॅट्समन करण आले आहेत. इनसाइड आउटला पुन्हा एकदा मिस्साबिंग फटका बसतोय. झेलची संधी पकडला जाईल. संपला खेळ. आल्या पावली पाठवलं आता डगआउट मध्ये बॅट्समन करणला. दुसरा विकेट सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमला. करण बाद. विकेट नंबर 2 लागतोय. चला विनंती असेल आमचे साथी समालोचक सोमनाथजी खाडे सर त्यांना की आपण मॅनेजमेंट कमिटीच्या संपर्कात या. 22 जाबा दाफलका बर्दियात सामन्यामध्ये 2 विकेट खोवले जातात. प्रत्येकी विकेटसाठी आपण पारितोषिक जे मात्र सध्या तरी 100 रुपयाचं आहे. गोलंदाजी करणाऱ्या मैदानावरती मसा टीमला बंटीदादा भोईर यांच्या माध्यमातून 2 तर विकेट आल्यात या सामन्यामध्ये. गोलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय सध्या अगदी राहुल गोलंदाजी करत असताना तिथे आपण पाहताय. विकेट अटॅकच्या उंबरठ्यावरती मैदानावरती गोलंदाज राहुल इथे सध्या हो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. योगेश मैदानामध्ये फलंदाजीसाठी एंटर राहिलेत. पडल्यानंतर चेंडू समोरील डॉट बॉल. निर्धाव चेंडूचा वापर मैदानामध्ये गोलंदाज राहुल करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये ओव्हरऑल षटक महागडं राहिलं पण आता धावा रोखण्याचा प्रयत्न होतो राहुल कडून. परंतु आपण पाहताय सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमचा ट्रम्प कार्ड योगेश पारदे आला ज्याच्या बॅटमधून बॉल जाईल स्वर्लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानावरती सुरू आहे. मैदानावरती बॅटिंग करत असताना सध्या सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ जो मात्र बहु चर्चेतला खेळ करतोय. चला मॅनेजमेंट कमिटी बॉल पाठवा मैदानावरती लगेच.
षटकार आला मैदानावरती बॅट्समन तिथे योगेशच्या बॅटमधून स्कोरबोर्डला आपण पाहताय खेळपट्टीमध्ये सध्या अगदी आपल्या डावाची भरपूर चर्चा जी मात्र सध्या सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ करतोय. स्टार्ट प्रवीणच्या माध्यमातून खूप चांगला राहिला आणि आता त्या स्टार्टला तर मैदानावरती येणारे नवीन बॅट्समन पुढे घेऊन जात असताना आपण पाहताय. लोबा पुलटॉस समोरच्या दिशेला चेंडू अभेद आहे. एकसा खबरला आपण पाहाल खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक होता बॅट्समन योगेशच्या बॅटमधनं दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला. हाणाडा तेथे मिळायला जातील 2 रन्स. सोचून आणि समजून मैदानावरती आपण पाहताय हा सामना खेळला जातोय. बॅटिंग करणाऱ्या सध्याच्या घडला सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमच्या बॅटिंगच्या माध्यमातून व पुढे ठेवलं शबलवून खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस गती बदलली आहे. डॉट बॉल येईल. बॅट आणि बॉलचा नो मोर कॉन्टॅक्ट. निर्धाव चेंडू खेळपट्टीमध्ये. षटक नंबर 2चा खेळ संपेल आणि 2 षटकांच्या समाप्तीमध्ये आपण पाहताय स्कोर बोर्ड वरती सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघाच्या 30 धावा. दोन षटकांचा खेळ मैदानावरती आपण संपन्न झालेल्या बाद या स्पर्धेसाठी अगदी आपण पाहू शकाल विशेष आकर्षक सपोर्ट जर पाहायला गेले तर आपण बघू शकतात. भरपूर पाहुण्यांच्या माध्यमातून राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आपण बघू शकतात मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर ज्या काही ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या ट्रॉफीज आपल्याला अगदी पुरस्कृत राहिलेल्या आहेत. अगदी श्रीमती आरतीताई अर्जुन पश्चे, अगदी माजी सरपंच गवाळी गावचे यांच्या माध्यमातून नक्कीच साईंचे आम्ही आभार व्यक्त करू. त्याचबरोबर आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून राहिलेलं आहे सुरेशजी गुडे. त्याचबरोबर आपण पाहू शकतायत विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आपण बघू शकतायत दिनेशजी गरज भाऊंच्या माध्यमातून राहिलेला आहे. फलंदाजी चांगली आहे. मैदानावरती बॅटिंग करत असताना सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ पाहायला मिळेल. आता ऑन साईडला बॉल पाठवलेला आर्यनच्या बॅटमधून 4 धाबे करतात चौकार. सदोतीस धाबा आपण चर्चा करत होतो या स्पर्धेसाठी आपण बघू शकतात विशेष सहकार्य भल्या मोठ्या पाहुण्यांच्या माध्यमातून मिळालेलं आपण पाहू शकाल. अगदी या स्पर्धेसाठी आपण बघू शकतायत आमचे देवश्री भाऊ घुडे यांच्या माध्यमातून सिरीजसाठी जे पारितोषिक आहे ते पुरस्कृत राहिलेलं आहे. भाऊंचा आम्ही सहर्ष अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करू. ऑनसाईडला फटका हवेत बरोबर टिपिकल टायमिंग बॉल चालवला आहे. पुढे एकदा योगेशच्या बॅटमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. षटकार येतोय. मैदानावरती चुका भरपूर होत आहेत. मसा टीमच्या माध्यमातून नौका संख्या आहे त्यामुळे नक्कीच सुरुवात जरी कर तर इथून थोडीशी कठीण असली परंतु येणारं भविष्य हे नक्कीच मसा संघासाठी देखील भरपूर चर्चेचं राहील. डेअरीची मदत घेतली चेक केलं जाईल सध्या. आणि अगदी आपण पाहू शकतात सेफ बॅलेन्स मध्ये हा चेंडू पकडलेला म्हणजे फलंदाजाला इथून आता माघारी परतावा लागेल. विकेट. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमला आता आपण पाहू शकतात प्रामुख्याने आपला एक महत्त्वाचा खेळाडू गमवावा लागतोय. बॅट्समन योगेश बाद. वाटलं होतं तिथे अगदी बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय परंतु अखेर करून तिथे क्षेत्ररक्षकाची करतात भरपूर चांगली मेहनत जी भरपूर चांगल्या बॅलेन्समध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि बरोबर मॅचमध्ये मसा टीमला मिळतोय. हा एक अजून एक महत्त्वपूर्ण विकेट
योगेशला बाद केलं. आपण बघतायत सचिन 11 जोगरेवाडी संघ स्कोर बोर्डला 37 लॉस ऑफ थर्ड विकेट, 3 विकेट ज्या मात्र खोद असताना आपण पाहताय. नवीन बॅटर मैदानावरती वैभव सावळा तिथे दाखल झालेला आपण बघाल. वैभव आलेत फलंदाजीसाठी मैदानावरती सध्या. सचिन 11 जोगरेवाडी टीमच्या माध्यमातून हाफ ट्रॅकर बॉल डिफेन्स क्रिकेट अगोदरच विकेट गमावली आहे, त्यामुळे नक्कीच इथून आता थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. विकेट बरोबर जात होत्या, परंतु आल्याला मैदानावरती वैभवच्या बॅटमधून बॉल पाठवला स्कोर ऑफ द विकेटला क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. चांगला गेला फलंदाजी करत असताना बॅट्समन वैभव या बॅटरने स्कोरबोर्डला आपण पाहताय 45 धावेवरती सचिन 11 जोगरेवाडी संघ पोहोचतोय. सामन्यामध्ये आपण पाहताय 3 षटकांचा खेळ संपला. गोलंदाजी केली जाते टॉस जिंकल्यानंतर मसा टीमच्या माध्यमातून. आज गोलंदाज मैदानावरती भरपूर मागणी ठरलेली आपण पाहता. या बॅटलमध्ये नॉकआउटची स्पर्धा आहे आणि नॉकआउट नेहमीच म्हणायला गेलं तर मग तिथे चांगलं क्रिकेट खेळणं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि अगदी या सामन्यामध्ये जो चांगलं क्रिकेट खेळणार आहे तो जरूर स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल दर्शवत असताना आपल्याला पाहायला भेटेल. चौथ्या षटकाला सुरुवात होती. गोलंदाज मैदानावरती राहुल दाखल झालेत. राहुलचा पहिला चेंडू ऑफ स्टंपला चेंडू सोडून चाललाय. व्हाईट बॉल, अतिरिक्त बॉलची दरकार. गोलंदाज मैदानावरती राहुल टाकतायत. स्कोरबोर्डवरती आपण पाहताय 46. चला नेक्स्ट मॅच. साई किरण नवाबा दादांच्या विपक्षात जय भवानी गवाळी या दोन टीमच्या माध्यमातून दोन्ही संघ आपण टॉससाठी येऊन राहायचंय. हाफ ट्रॅकर बॉल चपल झाले आहेत. आर्यन मैदानावरती स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. ज्या आर्यनने मैदानावरती सध्या भरपूर चांगल्या पद्धतीची खेळी दर्शवायला सुरुवात केली आहे. स्वेरलेगला सिक्सर. आज लवकर पाठवलं फलंदाजी करण्याकरिता तिथे जोगरेवाडी टीमने. आणि ऑलमोस्ट आपण पाहू शकता आर्यन मैदानावरती आज उल्लेख करायला भाग पाडतोय. नेहमीच म्हणतात करतर चर्चा ही स्वतःची स्वतःलाच करावी लागते. लाखो लोक करतर तुम्हाला नावं ठेवण्यात व्यस्त असतात, परंतु तुम्ही एक नाव करतर टेबल टॉपला नेण्यात नक्कीच माहीर राहा. आणि परफेक्टली आज मैदानावरती असंख्य खेळाडू करतर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु नक्कीच त्यामधून आजच्या रात्रीमध्ये अगदी सचिन 11 जोगरेवाडी संघाचा हा भरपूर चांगला खेळाडू जो सध्या मैदानाच्या आतमध्ये चर्चा करतोय. डबल येईल स्कोरबोर्डवरती 54 धाबा. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू आता सरळ विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये डॉट बॉल येईल. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती गोलंदाज राहुल करतायत मसा टीम कडून. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. या स्पेलमध्ये सध्या गोलंदाज राहुल गोलंदाजी करतायत. फुल टॉस बॉल इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न. वेस्ट ऑफ हाईट बरोबर पाहिलेला आहे पंचांनी. मेन पंच आपण पाहाल सागरजी कापडी सर आपल्याला पाहायला मिळतील. बॉल जाईल सरळ स्कोर ऑफ द विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो प्लस 4 म्हणजे 50.
चांगला खेळ सुरू आहे. फ्रीट बॉल समोरच्या दिशेला पुढे एकदा चॉप करतायत मैदानावरती बॅट्समन आर्यन फलंदाजी करतायत. एक धाव मिळाली जाईल खेळपट्टीवरती. सध्या आपण पाहताय गोलंदाज राहुलच्या या बॉलवरती सिंगलच्या बढतीने धावफलकावरती 60 धाबेवरती आता सचिन 11 जोगरेवाडी संघ पोहोचतोय. मागच्या मॅचमध्ये आपण भरपूर मोठं धावफलक पाहिलं आणि याही मॅचमध्ये सध्या फलंदाजी करत असताना जोगरेवाडी संघ त्याच दिशेमध्ये खेळते आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती बॅटर खेळपट्टीमध्ये वैभव करतायत. ऑलमोस्ट कदाचित तिथे आता वेस्ट ऑफ व्हाईट चेक करण्यासाठी चर्चा केली आहे. लेग अंपायर राजू सर म्हणतात चेक करा. चेक केलं जाईल. नो बॉल. वेस्ट ऑफ व्हाईट नो चेंडू जो मात्र आपण पाहताय. सध्या गोलंदाज राहुल टाकतायत. येणारा बॉल फ्रेट. सागर सर अगदी आपण पाहू शकताय 2 नाईट फॅक्टर टाकलेत. हो अजून एक फुल टॉस. याही वेळेस वेस्ट ऑफ व्हाईट नो बॉल. आणि आता पुढेच एकदा बॉल जाईल बॅकवर्ड्स वर एक बाउंड्री लाईनचा पलीकडे षटकार. खेळपट्टीमध्ये आपण पाहताय मसा संघ इथून गोलंदाजी करतोय. आज नर्वस केलं जाईल मैदानावरती गोलंदाजांच्या माध्यमातून. आज ज्या पद्धतीचा खेळ अपेक्षित आहे संपूर्ण अगदी मसा टीमच्या प्रेक्षकांना तो खेळ इथे जरूर पाहायला मिळत नाहीये. एकूण 70 धाबा धावफलकावरती सध्या बॅटिंग करणाऱ्या सचिन 11 जोगरेवाडी टीमच्या या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्यामध्ये परस्पर अगदी बॅटर आर्यनच्या बॅटमधून मात्र भरपूर चांगल्या पद्धतीचा खेळ जो सुरू आहे सध्या या सामन्यामध्ये सचिन 11 जोगरेवाडी संघाकरिता. हो फ्रीट बॉल ऑन साइडला पुढे एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. मिसटायमिंग. क्षेत्ररक्षक नाही आहेत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न या बॉलवरती होतोय. तिसरीसाठी निघालेत. पाहता क्षणी मिळाल्या जातील 3 धाबा. चांगल्या पद्धतीचा रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहताय. 3 रन्स येतील. याचबरोबर स्कोरबोर्डवरती आता 70चा आकडा जो मात्र ते पार झालेला आपण पाहाल. 72 धाबा स्कोरबोर्डला सचिन 11 जोगरेवाडी टीमच्या. आज हलक्यात घेऊन जमणार नाहीये सध्या आपण पाहताय सचिन 11 जोगरेवाडी टीमला. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जर जोगरेवाडी संघाला हलक्यात घेत असाल मग तिथे जोगरेवाडी संघ देखील दर्शवतो की आपण काय चीज आहेत. खेळपट्टीवरती आपण पाहाल या चेंडूवरती एक सिंगल मिळाली जाईल. यस षटक संपलेला आपण पाहताय. ओव्हर नंबर 4चा खेळ इथे संपादित होत असताना पाहायला मिळेल. 4 षटकांच्या समाप्तीमध्ये धावफलकाला
इथे बॅटिंग करणाऱ्या सचिन 11 जोगरेवाडी संघाच्या 73 धाबा दाखल का भरती आहेत वैयक्तिक आर्यनच्या बॅटमधून आपण पाहताय भरपूर चांगल्या पद्धतीचा खेळ सुरू आहे 12 बॉल्स आणि 37 जाबेचं कॉन्ट्रीब्युशन या मैदानावरती आर्यनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ओपनरच्या भूमिकेमध्ये तो आज दाखल झालेला आपल्याला बघायला मिळाला आहे आणि जरूर आजच्या रात्रीतील कदाचित पहिलं अर्धशतक दर्शवलं जाईल का या मैत्री चषकामधलं हे आपण पाहणारच आहोत अंतिम षटकाला सुरुवात होते गोलंदाज प्रतीक दाखल होत आहेत ऑन बॉलिंग मार्क वरती चला वेळ घेऊ नका गोलंदाजी करत असताना मसा संघ स्पीडअप अजून आजच्या रात्रीतला फर्स्ट राऊंडचा एक सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे हे लक्षात ठेवा हो सॉफ्ट हँडेडली खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती वैभवला माहिती आहे अगदी आर्यनला स्ट्रायकर आणणं तितकंच महत्त्वाचं आपण बघाल सिंगल येईल स्ट्राईक मिळाली जाते बॅट्समन आर्यनला खेळपट्टीमध्ये आपण पाहाल या एका धाब्याने स्कोरबोर्डवरती आता 74 बनत आहेत इथून 5 चेंडूचा खेळ अंतिम षटकामध्ये बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये कदाचित बॅट्समन आर्यनच्या बॅटमधून जी अपेक्षा आहे संपूर्ण प्रेक्षक वर्गाला खरं तर सचिन 11 जोगरेवाडी टीमच्या तीच अपेक्षा दर्शवली जाईल का अर्धशतक पाहायला भेटेल का आजच्या रात्रीमध्ये आर्यनच्या बॅटमधून हाफ ट्रॅकर बॉल शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे आता रनआउटची संधी पाहायला भेटली आहे बाईटचा इशारा अगदी बाईट्स मधून सिंगल मिळाली जाईल स्कोर बोर्ड वरती आपण पाहू शकतात सध्या इथून 75 धाबा 75 रन स्कोर बोर्ड वरती बनल्यात मॅच मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये टार्गेट हे भरपूर मोठं दिसत आहे जोगरेवाडी संघाचं बॅटिंग करत असताना सध्या पुढे ठेवलं होतं सॉफ्ट हँडेडली खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती बॅट्समन वैभवचा होता हुलकावणी दिली आहे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये डॉट बॉल येईल अंतिम षटकामध्ये गोलंदाज प्रतीक गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय 5व्या षटकामध्ये 5 षटकांचा सामना आणि 5 ओव्हरमध्ये टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला होता मसा टीमने जिथे आपण पाहताय सध्या या खेळामध्ये गोलंदाजी मागणी राहिली हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झेलची संधी मिड विकेटला पकडला जाईल आणि पाठवलं तर डगआउटच्या असलेला फलंदाज वैभव बाद महत्वपूर्ण विकेट मैदानावरती वैभव आता बाद झालेत नवीन बॅट्समन विश्वास तिथे फलंदाजीसाठी दाखल झाल्यात सध्या सचिन 11 जोगरेवाडी टीम कडून सामन्यामध्ये आपण पाहताय अंतिम षटकातील आता काहीच बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे या ओव्हरमध्ये आपण बघाल 4 बॉल भरपूर चांगले टाकलेत गोलंदाज प्रतीकने 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये विश्वास आले आता फलंदाजीसाठी हो पुढे ठेवलंय बॅटची टॉप एज विकेट कीपरचं टेकन आल्या पावली परतावा लागेल बॅट्समन विश्वासला फलंदाज विश्वास तंबूच्या असलेला विकेट विकेटची गळती बनली आहे धावा अगोदरच भरपूर चांगल्या बनलेल्या आहेत पण अंतिम षटकामध्ये आपण पाहू शकता प्रयत्नशील गोलंदाजीची धावा रोखण्याची भरपूर चांगली गेली गोलंदाज प्रतीकने आपण पाहताय या षटकामध्ये फक्त आणि फक्त तेवढं जाबाजा मात्र आतापर्यंत खर्च केलात आणि ऑलमोस्ट आपण पाहू शकता आता लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे नवीन बॅट्समन निवृत्ती फलंदाजीसाठी इंटर राहिले आहेत स्कोरबोर्डला तर इथे धावफलकावरती सचिन 11 जोगरेवाडी संघ जो भरपूर चांगल्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय 75 बनलेले आहेत अंतिम चेंडू स्ट्रायकर बॅटर मैदानावरती निवृत्ती आता फलंदाजी करतायत हाफ ट्रॅकर बॉल खेचून मारल्या पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे मिड विकेटला क्षेत्ररक्षक एका डब्यावरती खूप चांगली फिल्डिंग चेंडूला पकडून फेकलंय 2 धावा मिळतील या बॉलवरती तिथे तिसरीचा प्रयत्न
खेळपट्टीवरती आपण पाहता परस्पर 2+1 विकेट सामन्याचं पहिलं सत्र संपेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली सचिन 11 जुगरीवाडी टीमने, ज्यांनी 72 धाबा दाफलकावरती दर्ज केल्यात आणि आपण पाहता 73 धाबे 77 धाबाच्या मात्र दाफलकावरती बनलेला आपण पाहताय आणि 78 धाबेचा पाटला जो मात्र तिथे केला जाईल आपण पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये मसा टीमच्या दरम्यान. चला पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच साई किरण नवाबाड आणि त्यांच्या विपक्षात जयभवानी गवाळी या दोन टीमच्या माध्यमातून. साई किरण नवाबाडा टीमचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. चला गवाळी संघाचे कॅप्टन्स आपण या. टॉस लगेचच इथे केला जाईल. चला बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आपण पाहाल मसा संघ आता 78 धाबेचा पाठला करेल. टॉस केला जातो आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच साई किरण नवापाटा आणि त्यांच्या विपक्षात गवाळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या. टॉस केला जाईल. टॉस केला जातोय. चला अगदी मैत्री चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकताय भरपूर चांगल्या पद्धतीचं आयोजन या स्पर्धेचं राहिलंय आणि आपण परस्पर आजच्या रात्रीतला फर्स्ट राऊंडचा 5वा सामना पाहणार आहोत. एका बाजूने आपण बघू शकाल जय भवानी क्रिकेट संघ गवाळे आणि त्यांच्या विपक्षात साई किरण नवापाडा या दोन टीमच्या माध्यमातून सामना असेल आणि या सामन्याचा टॉस इथे उदासना आपण बघाल. एका बाजूने टेल एका बाजूने हेड अशा पद्धतीचा कॉईन आपण पाहताय. कॉईन स्पिन केला जाईल. आपण पाहू शकतायत सध्या टॉस बॉक्स या कक्षामध्ये पाहूनच्या शुभाचे आपण टॉस उदासना पाहताय. हेड असा कॉल जो मात्र नवापाडा टीमच्या कॅप्टनने केलाय, बट इथे टेल आलाय म्हणजे टॉस गवाळी संघाने जिंकला. निर्णय काय असेल? बॉलिंग पास. गोलंदाजीचा निर्णय घेतला. अधिकचा काही विचारणार नाहीये कारण चालू सामना देखील तितकाच महत्त्वपूर्ण आपण पाहताय. शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. जाऊया लगेचच ऑनगोईंग मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहताय सामना सुरू आहे मसा संघ त्यांच्या विपक्षात सचिन 11 जुगरेवाडी या दोन टीमच्या दरम्यान. आणि जशा पद्धतीने सामन्याच्या सेकंड इनिंगला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक सोमनाथजी खाडे सर. थँक्यू. सुरुवात झाली. अगदी पहिल्याच बॉलवरती तुटून पडलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न उंच गेला. फिल्डर आला सीमारेषेवरनं. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूला पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रकाश भला. भावाचं मनापासून आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू, स्वागत करू. टेनिस क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर आवडीनं योगदान देण्याचं त्याचं जे कसब आणि मेहनत लय आपण पाहताय. अलीकडे पकडलेली व्हाईट बॉलचा इशारा येतोय. प्रकाश बाला याच्या विषयी आपण चौकशी करत होतो. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड डिसिजन इट्स अ व्हाईट बॉल. मात्र फिल्डिंग टीमनं या ठिकाणी व्हाईट बॉलसाठी आव्हान दिलेलं आहे. चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. ऑनफिल्ड डिसिजन इट्स अ व्हाईट बॉल. तिसरे पंच चेक करतायत. टेन क्रिक वाहिनीची संपूर्ण टीम या ठिकाणी
काम पाहते. वाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय, इट्स अ वाईट बॉल. फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे. जुगरेवाडी संघानं रिव्ह्यू गमावलाय. इट्स अ वाईट बॉल. अतिशय दर्जेदार कामगिरी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजय कालेकर त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत. फटका यावेळेस सुंदर आहे. आडव्या बॅटनं अगदी आपण पाहिलं तर सहजगत्या डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पार केलं. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळत आहे 4. इट्स अ 4. चार धावा धावफलकावरती जोडल्या जातील. मोठा पाठलाग पूर्वार्धात आपण पाहिलं तर तब्बल बनवल्या. या ठिकाणी 77 आणि 78 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. 78 टू विन. 78 धावांचं लक्ष. बॅटची कडा. विकेटच्या मागे झेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि अप्रतिमरित्या चेंडूला टिपलंय. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जात असताना मसा टीमला पहिला हादरा. बॅट्समन आउट. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मुरबाड यांच्या मान्यतेनं ओमसाई ठुणे आणि विघ्न अर्था स्पोर्ट्स मानिवली व्यापारी यांच्या संयुक्त विद्यमानानं ही टुर्नामेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार आणि दमदार हा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करतो आहोत. आज स्पर्धेची पहिली रात्र या ठिकाणी पार पडत असताना प्रेक्षक राजाची चारही बाजूला गर्दी पाहायला मिळते. स्पर्धेची पहिली रात्र. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. पहिल्या फेरीचा हा सामना जुगरेवाडी आणि म्हसा या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा कडा मुकाबला. क्रीडानगरीमध्ये आज आपण पाहताय भरपूर मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. सर्व लाडक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण ग्रँड ओपनिंग सेरेमनी पार पाडला. व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. फर्निचर डिस्ट्रॉयड. क्लीन बोल्ड. भरपूर मान्यवरांनी या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये जरूर आपण पाहिलं तर उपस्थिती दाखवली. या ठिकाणी आले आणि स्पर्धेला शुभेच्छा त्याचबरोबर शुभ आशीर्वाद दिले. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा यशस्वी युवा उद्योजक आदरणीय दिनेशदादा घरत, त्याचबरोबर आकाशदादा भोईर, बंटीदादा यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दाखवली. अर्थातच दिनेशदादा घरत यांचं ब्राईट ब्रदर्स केक शॉप आणि आईस्क्रीम पार्लर आपल्या दसई या ठिकाणी सुद्धा नवीन शाखा या ठिकाणी ओपनिंग झाली आहे. जरूर आपल्याला ज्या ज्या वेळेला जावंसं वाटेल, ज्या ज्या वेळेला आपल्याला मदत लागेल, गरज लागेल, त्या वेळेला जरूर ब्राईट ब्रदर्स केक शॉप आणि आईस्क्रीम पार्लर, पत्ता शॉप नंबर 5, भानुशाली बिल्डिंग, ओम साई स्वीटच्या बाजूला, दसई या ठिकाणी जरूर आपण भेट द्या. इथे आपण पाहताय षटक क्रमांक पहिलं संपन्न होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि जुगरेवाडी संघाने मैदानावरती आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये कंबर कसली आहे. धावफलकावरती धावा फक्त 7 धावा. 2/7. उत्कृष्ट खेळ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा जमल्यात. 77 धावा पूर्वार्धात बनवल्या. 78 धावांचा मोठा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 78 टू विन. 78 धावांचं मोठं टार्गेट ठेवलं आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना टीम मैदानावरती उतरली आहे. मसा फुलटॉस बॉल ऑन साईडला वाईडिश लॉंगांवरती फिल्डर त्या ठिकाणी पकडेल, फेकेल. इथे धावा मिळत आहेत 2. सिंगल डबलवरती कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे जुगरेवाडी संघासाठी. ज्या पद्धतीचा क्रिकेट ते खेळतायत, ज्या पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत, 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तब्बल 77 धावांचा डोंगर उभा केला आणि 78 धावांचा पाठलाग. ओव्हर पिच
फटका दमदार, फिल्डर सीमारेषेवरती तयार, त्यानं टिपला हा झेल आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना झालाय फेल. विकेट डाऊन. अजून एक झटका म्हसा टीमला. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह. ज्या पद्धतीनं टीम मैदानावरती झुगरेवाडी खेळतीये, सचिन 11 झुगरेवाडी टप्प्यावरती चांगली गोलंदाजी, कुठल्याही प्रकारे मोठा फटका मारण्याची संधी देत नाहीत. ज्या वेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळेला विकेट अर्जित करतायत. टोटल जर आपण पाहिली धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबादल्या 9 बनल्यात. ओव्हर नंबर 2 दुसऱ्या षटकात आपण या ठिकाणी खेळ पाहताय. अतिशय दर्जेदार आणि दमदार स्पर्धा अलीकडे आपण पाहिलं तर म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशन मुरबाड यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळत आहेत. त्यातीलच ही एक दर्जेदार आणि दमदार स्पर्धा. अर्थातच ओमसाई ठोणे आणि विघ्न अर्था स्पोर्ट्स मानिवली व्यापारी यांचं हे दर्जेदार आणि दमदार आयोजन. पहिली रात्र पहिली रजनी, पहिल्याच रात्रीमध्ये चाललेला हा सुंदर खेळ, देखणं दमदार आयोजन. मैदानावरती तुम्ही ज्या ज्या वेळेला रजनी क्रिकेट पाहत असता मित्रांनो, बऱ्याच वेळेला तुम्हाला मैदानावरती आल्यानंतर प्रकाश झोताचा फार मोठा इफेक्ट जाणवत असतो. मात्र या मैदानावरती ज्या पद्धतीची लाईट्स आणि मैदानावरती आलेला प्रकाश झोत पाहताय, सुंदर फ्लड लाईट्स, अगदी मुरबाड कल्याण मुरबाड नगर हायवेच्या लगत असलेले हे मैदान. विकेट आली, बॅटची कडा लागली आणि म्हसा टीमला लागलेला अजून एक झटका तुम्ही पाहताय. फलंदाज बाद. या 4 धावा मिळत आहेत आणि षटक क्रमांक 3चा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 20, 12 चेंडू शिल्लक आणि तब्बल इथून बनवाव्या लागतील त्या 58 धावा. 12 चेंडू 58 धावा, प्रति षटक 29 धावा इथून बनवाव्या लागतील. 29 रिक्वायर्ड 100 पर ओव्हर. टोटल 2 षटकांमध्ये 12 चेंडू बनवाव्या लागतील 58. चमत्कारिक रूप इथून धारण करावं लागेल. ओव्हर नंबर 4 पहिलाच बॉल टोलवलाय, उंच गेलाय, लांबी नाहीये, एलिव्हेशन नाही, फिल्डर आलाय दूरवरनं, झेल टिपण्यासाठी त्यानं प्रयत्न केले. इथे आपण पाहिलं तर झेल ड्रॉप. 12 बॉलचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. झुगरेवाडी सचिन 11 झुगरेवाडी या नावाने टीम उतरली आहे. लाल सिग्नल त्यांनी अगदी पहिल्याच मॅच मध्ये दिलाय. डॉमिनेट करत असताना म्हसासारख्या मातबर टीमला इथे सुद्धा समोरच्या दिशेला शॉर्ट आर्म जाम फिल्डर आहे. त्या ठिकाणी झेल टिपण्याची तसदी ते घेत नाहीत. त्यांना माहिती अगदी सहजगत्या हा सामना आपल्या हातामध्ये आलाय, वेळ का लावायचा हा कदाचित एक प्रश्न असेल आणि बॅट्समन मात्र करावं तर काय करावं या प्रश्नात. फटका सुंदर आहे, तितके सुंदर फिल्डिंग, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. जान जाय पर शान ना जाय, दूरवरचं अंतर कापलं. लॉंग ऑफ वरनं अगदी आपण पाहिलं तर समोरच्या दिशेला जात असताना साईड स्क्रीनच्या समोर चेंडूला स्टॉप केलं. निवृत्ती. अजून एक डॉट सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. झुगरेवाडी संघ आजच्या रात्रीमध्ये नक्कीच दावेदार म्हणून या संघाकडे सुद्धा पाहिलं जातं. भरपूर चांगला खेळ. राईट अमोर द विकेट. ओव्हर नंबर 4 चांगली गोलंदाजी, शॉट ऑफ लेंथ, कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ देत नाही. डॉट येतोय. गतीमध्ये सुंदर नियंत्रण. शॉट ऑफ लेंथच्या चेंडूला
पिच केलं, थोडीशी उंची कमी ठेवली, चौथ्या पाचव्या स्टंपवरनं सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. इथे ओव्हर पिच. मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी होती, गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाजांना मात्र प्रश्नचिन्ह पडलाय. ओव्हर नंबर 4 कंप्लीटेड. 4 षटकांचा खेळ संपला मित्र हो, आणि धाव फलकावरती टोटल बनल्यात त्या 26 धावा, 26. जय भवानी गवाळे आणि साईकरण नवापाडा, अजून एक बिग फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. पुढच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहू शकाल. लास्ट ओव्हर, शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी सुरू होत आहे. मैत्री चषक 2026 फ्रेंडशिप ट्रॉफी, अर्थातच ओमसाई ठुणे आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स मानिवली व्यापारी यांच्या संयुक्त विद्यमानानं मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मुरबाड यांच्या मान्यतेनं ही स्पर्धा पार पडतीये. फटका सुंदर आहे, एक टप्पा खाऊन चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. या बॉलवरती 4 मिळत आहेत. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डला चालना देण्याचा प्रयत्न. इथे आडव्या बॅटनं प्रहार केलाय. फटका सुंदर आहे, अगदी तोलून मोजून सीमारेषेला क्लिअर करत असताना चेंडू सीमा पार. षटकार. षटकार मिळतोय आणि अगदी शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर मॅच संपता संपता चांगल्या पद्धतीची बॅटिंग. बॅट्समन मैदानावरती समीर उत्कृष्ट फलंदाजी यावेळेस पेश करतोय. आणि पुन्हा एकदा क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालं. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष दिनेशदादा घरत आणि युवा उद्योजक, एक यशस्वी आयोजक आमचे मित्र बंटीदादा भोईर, अर्थातच आकाशजी भोईर, आपलं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतो आहोत. या ठिकाणी आपण पाहताय षटक संपले 5. पूर्वार्ध संपला आणि हा सामना डॉमिनेट करत असताना जिंकलाय तो मैदानावरती सचिन 11 झुगरेवाडी या टीमनं डॉमिनेट केलं म्हसा टीमला आणि हा सामना अगदी सहजगत्या खिशामध्ये टाकलाय. वेल प्लेड.